शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर मोठ्या थाटामाटात पार पडला होता. याच दिवशी हिंदवी स्वराज्याला मान्यता मिळाली. शिवराज्याभिषेक दिन हा स्वाभिमान, शौर्य आणि लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या आदर्शांची आठवण करून देणारा एक ऐतिहासिक दिवस. आजच्या विशेष दिवसानिमित्त रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. केवळ रायगडावरच नव्हे तर राज्यात आणि देशभरातही अनेक ठिकाणी हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. नागपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला, तर पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक साजरा झाला. कोल्हापुरात दरबार हॉलमध्ये पारंपरिक शाही थाटात राज्याभिषेक साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पोवाडे, पारंपरिक लोकगीत गात शिवभक्तांनी हा दिवस साजरा केलाय. ओम गंगा सरस्वती रेवः स्नापि दुष्मयादिवत्ता शांतिं कृष्ण स्नान समर्पयामि. ओम गंगा सरस्वती रेवः स्नापि दुष्मयादिवत्ता शांतिं कृष्ण स्नान समर्पयामि. शिवप्रतिमा पूजनं स्नानं समर्पयामि. समर्पयामि. आजंचवर्तसेवितो वन्यनः योजितं मया दीपं ग्रहाण देवी शत्रुलोके लोकेतिम्रापः एकार्तिक दीपं समर्पयामि. रायगडावर 353वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. मात्र या सोहळ्याला आणखी रंगत आली ती शाहिरीच्या कार्यक्रमाला. यात शाहीर तुषार यांच्या टीमनं पोवाडे आणि अनेक गीत सादर करत इतिहास जिवंत केला. त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी तन्मय टिल्लू यांनी. शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय. 353वा यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा आहे आणि या समितीचे प्रमुख सध्या माझ्यासोबत आहेत. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात हेमंतजी. काय रूपरेषा असते आणि यंदाचं काय वेगळेपण आहे? खरं तर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या सोहळ्या करता येतो, पण अभूतपूर्व अशी गर्दी या रायगडावर बघायला मिळते. रायगडावर उभा राहायला सुद्धा जागा नाही, इतकी सुंदर परिस्थिती रायगडावरती आहे. काही जण म्हटले होते रायगडचा शिवराज्याभिषेक बरखास्त करा, नेस्तनाबूत करा, पण हे शिवप्रेमींनी दिलेलं उत्तर आहे. याचं कारण असं आहे की शिवप्रेमींनी बोलून नाही पण कर्तृत्वामधून, आपल्या वागण्यामधून करून दाखवलं. लाखोंच्या संख्येनं शिवभक्त हे रायगडावरती आलेत आणि शिवराज्याभिषेकाचा सोहळा हा 6 जूनचाच आणि तो लोकोत्सव झाला आहे. हे खऱ्या अर्थानं शिवभक्तांनी या ठिकाणी आपल्या कृतीमधून दाखवून दिलं. अगदी, आणि तो राष्ट्रीय उत्सव देखील आता म्हटला जातोय. आणि काय रूपरेषा आहे? यंदाचं वैशिष्ट्य आहे की महाद्वाराला पितळी तोरण बसवण्यात आलंय. काय काय एलिमेंट्स आहेत त्याच्यात, काय काय महत्वाचं आहे? नमस्कार. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीनं यंदा महादरवाजाला अनोख्या पद्धतीचं एक तोरण केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या गोष्टींना महत्त्व आहे ते दिलेलं आहे आणि युवराज्ञी संयुक्ताराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून तयार केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सुवर्ण होणाचा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कलश, श्रीफळ आणि आंब्याची पानं, त्याचबरोबर मोर, आणि पोपट याचासुद्धा समावेश केलेला आहे. साधारणपणे सुमारे 12 फूट लांबीचं हे तोरण आहे आणि आमच्या कोल्हापूरचे प्रसिद्ध मूर्तिकार अशोक सुतार यांनी ते तयार केलेलं आहे. अगदी, शाहिरीचे कार्यक्रम पार पडतात. या पुढची रूपरेषा कशी असणार आहे आणि यंदाचं काय ठळक वैशिष्ट्य असणार आहे? नाही, यावर्षी गर्दीचा महापूर आहे. शिवभक्तांनी प्रचंड गर्दी गडावरती केलेले आहे. शाहिरीचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखी येईल, पालखीनंतर लवाजमा पूर्ण येईल आणि त्यानंतर श्रीमंत शहाजीराजे छत्रपती आणि श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांचं या राजसत्रेवरती आगमन होईल आणि त्यांच्या हस्ते शिवरायांना सुवर्ण नाण्याचा अभिषेक होणार आहे. या शिवराज्याभिषेक झाल्यानंतर इथून लवाजमा निघणार आहे, छबिना निघणार आहे. ती छबिना मिरवणूक ही जगदीश्वरापर्यंत जाणार आहे आणि जगदीश्वरापर्यंत हा संपूर्ण छबिना जाईल आणि त्यानंतर मग या सोहळ्याची सांगता होईल. अगदी धन्यवाद NDTV मराठीशी बातचीत केल्याबद्दल. आणि ही सगळी शिवराज्याभिषेकाची टीम आपल्यासोबत होती, समितीची टीम आपल्यासोबत होती आणि त्यांनी या कार्यक्रमाचं काय वैशिष्ट्य आहे ते देखील आपल्याला समजावून सांगितलेलं.